अरे दादा ती सगळी पांढरी केस झाली होती की तुझं लगीन बिगीन होते का नाही का रांडवास मरतोय? अरे आज आपल्याला पोरगी बघायला जायचं आहे. पण ह्या भावकीत शब्दानं सुद्धा कालवा करू नका. ह्या भावकीने माझी 40 लग्न मोडली ती 41 वर लगीन आहे. भावकीने विचारलं तर कुठं चाललंय म्हणायचं, तर बाहेर चाललोय म्हणून सांगायचं. तू सुद्धा कोणाला सांगू नको भावकीत काय. अरे दादा मी तर तुझ्या भावकीतला जाईल. तू भावकीतला पण जवळचा आहे, कोणाला सुद्धा काय बोलू नको. अरे दादा पूर्वी कुठल्या गावचे? आहे का तुला थोडं सांगितलं म्हणून तू बेबी देण्यापासून केसापर्यंत सगळं विचारून घ्यायला लागला. तुम्ही फक्त माझ्यासोबत चालणार रे. दादा तेवढी नाश्ता सोय कर. नाश्त्याची सोय केली म्हणून समजा तुम्हाला नरड्याला लेस तर खाऊ घालतो. अरे चला पोरांनो आपण जायची तयारी करू आता. बरं पोरांनो तुम्ही आता एक काम करा, मला शर्ट नाही घालायला, कोणाच्या तरी घरनं जाऊन एक शर्ट मागून घेऊन जावा. लागत ना सुरुवात आहे तुझी. थांब बाबा आणतो कुणाच्या तर घरी. आयला शर्ट जुगाड तर त्यांना लावायला लावलाय, पण असल्या चिपलीवर गेल्यावर मला पोरगी सुद्धा द्यायची नाही ती. चिपलीच काहीतरी जुगाड लावावं लागतंय. आयला इथे चिपली ढिगार कोण टाकला ह्यातच बघतो काय जुगाड लागला तर. हा एक तर गौरी बाबा. हा हे जुडीदार बी गावला. ओके लागला जुगाड आता. चल ह्या घरी मागू. हा चल ह्या घरी देते. ओ काका काका आहे का घरी कोण? काय रे पोरांनो काय म्हणता, बोला की. अहो काका तुमच्या पोराचा जुना पाना शर्ट असला तर द्या की. अरे पोरांनो मला गुडघ्यान चालत नाही, तो तिथं वळणीवर पडलाय, तिथून मला घेऊन जावा. बर बर घेतो काका. आयला 1 तास झालं गेली ती अजून आली नाही ती. ह्यांच्या पायात पोरगी बघायचा कार्यक्रम रद्द व्हायचा. आयला इथे दे नाही ती परदेशनी लगा लय उशीर झालाय. अय दादा तू इथं बसला व्हय? आम्ही तुला खालच्या गलीला हुडकत होतो. बरं जाऊ दे आणला शर्ट तुम्ही. अरे बाबा काय सांगू तुला, 4 घरी मागितल्यावर एका काकाने दिला शर्ट. बरं जाऊ दे आणा इकडे शर्ट. अरे दादा मागा चपल्या जुन्या होत्या आता नवीन हाणल्या का आणल्या? लगा चपल्या हा नाही मी काय चोर बीर वाटलो आहे तुम्हाला? ऑनलाईन मागवलेला आला त्या मागाशी. चला लागा उशीर व्हायला लागलाय. ए दादा पाणी दे त्यांना. राम राम पाहुणं घ्या पाणी. लोकांच्या घरी नाही आपण पाहुण्याच्या घरी आहे. बरं जर पाणी पी. ए तिकडे माझ्या नारड्याला कोरड पडली. ए पाहुणं बस बस बस. उठ पाहुणं उठ उठ. तुम्ही बसा खुर्चीवर, मी बसतो बाजावर इथं. पाहुणं पडलं तुम्हाला लागलं नाही ना? म्हातारला आता कसं सांगू, माझा खुबा मोडला असता. नाही नाही काय नाही लागलं. आईला शर्ट तर ओळखीचं वाटतंय. पाहुणं शर्ट कुठून घेतला हो तुम्ही? ही शर्ट वय काल अमेरिकेला गेल तू येतेच घेऊन आलोय तिकडून. अरे दादा अमेरिकेत नाही ह्याच्यात घरनं आणलाय. आईला तुम्हाला का दुसरं घर मिळलं नव्हतं, तुम्ही ही बी लगीन मोडलं माझं आता. शर्टाचं काय बोललो बसा शांत आता तुम्ही. बरोबर. बरं जाऊ द्या पाहुणं, तुम्ही कुठनं गाणार ना, मी आलू चहा घेऊन. तू तिथे जमलं झाडाचं जमलं खायचं. कुठं चालला तुम्ही? अरे जांभळे थोड्या वेळ खाऊ बसा इथं पाहुणा येईल लागा. तुम्ही कुठून ह्याच्या लायकीच नाही. ही बी लगीन मोडता तुम्ही माझा आशन लागा. जरा पाहुण चहा. माझी आणा इकडे पडदिसनी. अरे तूच मला एक नारडेलेस तर खाऊ घाल तू. का मग तुम्हाला चहा दिला गिर मग माझ्या हिशोब पेता तुम्ही. बर बर नाही पुन्हा असं काय करत. पाहुणं आल्यापासून बाई कोणा दिसली तुमची? होय राव बायको दिसली नाही तुमची. काय सांगू पाहुणं तुम्हाला? पाहुणं त्यांच्या बायकोची आठवण काढू नका ना, त्यांनी असंच रडतेत. तुमच्या दोघांचे नाव कोणी घेतलं त्यांच्या बायकोचं? अर्धा द्या आम्हाला दिसलं नाही ते म्हणून आम्ही विचारलं. तुम्ही दोघं एक शब्द सुद्धा बोलायला नाही. हाताची गाडी तोंडावर बोट. तुम्ही लगीन मोडा आला माझं इथं. शांत बसा एकदम. बरं पाहुणं रडायचं बंद करा. पुरलं बोलायला पाडतेस नाही. उशीर व्हायला लागला आम्हाला. हो बरं बरं. ए दाद्या जा दिदीला बनवून आण जा. ए उठ उठ खाली बसा. पुरी गाडी पडतेस.
बस इथं. बर पोरा, तुला प्रश्न विचारतो. तुला जमीन किती एकर आहे? मला 10 एकर जमीन होती. होती नव किती हाय आता तुला? हाय मापात. अरे मापातच हाय, पण किती? पाहुणं तुम्हाला खरं सांगतो बाबा, मला 22 गुंठ जमीन आहे बाबा. पोलीस पण दिसतंय का नाही? अरे खाल्लं वाकून बघ दिसतंय. अरे काय बघता रे वाकून तुम्ही मागा धरणं? अरे काय नाही दाद्या. बर पुरी, पोराला 22 गुंठ जमीन आहे. तुला पसंत आहे पोरग? तू त्या संग राहची ना नीट. तुला पोराला काय प्रश्न विचार असले विचारून घे. तुम्ही काय बिझनेस करताय? माझा मोठा लट अमेरिकेत भांड्याचा बिझनेस आहे. मला पोरग तर पसंत आहे, पण मला आत्ताच लगीन करायचं. लगा भाऊकीला साईड नाही ती लगीन व्हायला लागले, माझं परदेशी होते लागा लगीन आता. अरे लगा आपल्याला वाटलं दाद्याचं लगीन मोडल, दाद्याचं लग्न व्हायला लागले. अरे लगा होतं आत्ताचं लगीन मोडत नसतं. हो दे बाबा, आता काय. पोरा, तुमच्या दोघांचं लगीन लावून देतो. माझ्या पुरीला नीट सांभाळ. पाहुणं तुम्ही काय सुद्धा टेन्शन घेऊन तिला मी माझ्या तळाच्या पोटासारखं जपेन आणि तिला माझा बिझनेस बी शिकवीन मी. बरं चला, तुमच्या दोघांचं मंदिरात लगीन लावून देतो. चला पाहुणं लगीन लावून द्या आमचं आता. चला चला. स्वास्तिक श्री गजनायकम गजमुखम शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान. सुखी राहा बाळांनो, माझा आशीर्वाद आहे. देवाच्या पण पाया पडा. जा पोरी, आता नीट राहा. जा. अगं जा पोरी, जा. जा जा जा. जाता परत जर माघारी दांडकच घालीन. दादा आणा दांडक दांडक घालून टकरून माघारी झाली मी तर. आय घाल्या परत तुझ्याकडे येते बघ. बघू ना ताट तांब्या वाटी ओ मावशी भांडी घ्यायची का? ह्याच्या सगळं लग्न करून फसली मी. आता बापाकडे बी जायला येत नाही, कुठंच नाही. मरते आता इथंच.